हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर आत्ता वाजले दुपारचे 12-12:30. तर आत्ता मी इथं भाजी केली आहे आणि आज मी तुमच्यासोबत आहे ना 12 ते संध्याकाळी 6पर्यंतचे रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे मी दुपारच्या वेळेस काय काम वगैरे करते तर ते शेअर करणार आहे. तर आत्ता सध्या 12:30 वाजले ते आणि माझं बाकीचं सगळं आवरलं आहे. फक्त भाजी बनवायची राहिली होती तर ती भाजी पण बनवली मी. आणि डाळी थोड्या वाळू घातल्या होत्या मी, म्हणजे ऊन तर नव्हतं पण अशाच ठेवल्या होत्या उघड्या मी. तर त्याच मी म्हणजे त्यात थोडंसं म्हटलं कचरा वगैरे असेल तर त्या चाळून बरणीत भरून ठेवते. मुगाची डाळ आणि उडदाची, म्हणजे घाण वगैरे काही नाही त्याच्यात, पण म्हटलं चाळून थोड्याशा ठेवाव्यात तर तेच करते मी इथं. आणि आज यांना पण सुट्टी आहे आणि शाश्वती पण तिची पण शाळा 1:30 वाजता सुटणार आहे. तर ते तिला घेऊन येते, मग आल्याच्या नंतर जेवण वगैरे करणार. तर मी माझं हे सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्यासोबत. तर माझं झालं आहे सगळं आवरून आणि डाळी त्या मी भरून ठेवल्या आहे. फक्त तुरीची डाळच राहिली आहे तर ती मी हरभऱ्याची डाळ राहिली तर ती मी नंतर भरीन. त्याच्यानंतर मग दुपारी जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळ आराम केला आणि थोडासा व्हिडिओ पण राहिला होता एडिट करायचा तर तो पण केला. आणि त्याच्यानंतर मग इथं समोरच गाई चरत होत्या तर त्या गाई मी व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे तुम्हाला आणि त्याचा आवाज तसाच ठेवला आहे मुद्दामून. तर तो आवाज मस्त वाटत होता म्हणून म्हटलं तुम्हाला ऐकण्यासाठी मी तसाच ठेवला. आणि त्याच्यानंतर मग ती जी हरभऱ्याची डाळ राहिली होती ना ती पण मी चाळून ठेवली. आणि आता संध्याकाळचे 4 वाजले तर आता मी झाडून वगैरे घेते. 4-4:30 वाजले असतील बहुतेक. तर मी झाडून घेते आता, म्हणजे घरातले सगळे घर झाडून घेतले आणि नंतर मग पोर्चमध्ये पण थोडंसं झाडून घेते. आणि वरती थोडा पसारा होता याचा, फर्निचरचे जे बारीक तुकडे होते ना, फर्निचर केलं आपण त्यावेळेस, तर ते मी वर टाकले. वर होते तर ते मी म्हणजे इथं नेले चूल पेटायला तर तेच मग थोडंसं ते वरचं पण आवरायचं आहे. तर चला मग मी झाडून वगैरे घेते आणि तुम्हाला पण दाखवते वरचं मी टेरेसवरचं.
तर झाडून ते झालं माझं, बाहेरचं घेतलं आणि घरात ते सगळं आवरलं मी. त्याच्यानंतर कपडे वगैरे आणून घड्या वगैरे घातल्यानंतर हे सकाळचे जे भांडे होते ना, तर तेच मी इथे लावत आहे. आणि नंतर थोडेसे भांडे पण आहे, मुलांचे डबे तर ते डबे ते पण घासायचे. दुपारची जेवणाची भाजी केली होती ती कढई, परत आम्ही जेवलेले भांडे आहेत थोडे, तर ते पण घासायचे आहेत मला. आणि आज यांना सुट्टी आहे, त्याच्यामुळं आज जरा वेगळं रुटीन आहे, नाही तर याच्यापेक्षा वेगळं असतं दररोज. मुलांना सकाळी डब्यामध्ये मी सुकी बटाट्याची भाजी दिली होती आणि त्याच्यानंतर मग पातळ भाजी बनवलीच नव्हती. म्हटलं आज सुट्टीच आहे, काय यांचा टिफिन वगैरे द्यायचा नाही आहे, तर मग मी त्याच्यानंतर मग भाजी बनवली. तर तेच आवडते आता मी इथं. तर डाळ वगैरे सगळं मी ती थोडीशी राहिली होती शिल्लक, तर ती मी भरून ठेवली. आणि मी इथं व्हॉइस ओव्हर करते, पण बाहेर मुलं खेळता येते, त्यांचा आवाज येतो आहे. तर थोडीशी भाजी पण होती शिल्लक दुपारची, तर तीच भाजी मी काढून ठेवते आता. आणि भांडे वगैरे सगळं आवरते. कसं बेसिंगमध्ये भांडे घासले ना की मग किचन बी पुसून घ्यावं लागतं, कारण. आणि आता दूध पण ठेवलं आहे मी तापायला. आणि शिव क्लासला गेला आहे, तो शाळेतून आला आणि लगेच क्लासला गेला. तो आल्याच्या नंतर मग चहा वगैरे करेन मी. आणि हे पण बाहेर गेलेले आहेत. शाश्वती पण खेळती बाहेर, तिला दूध दिलं आहे मी, ती दूध पिली. फक्त शिव आणि हेच आले की मग चहा वगैरे बनवणार, तर ते काही लवकर चहा पित नाही, म्हणजे दररोजच्या टायमवरच पितात, 6:30-7 वाजताच. तर चला मग एवढे भांडे घासते मी. आणि नंतर मग तुम्हाला वरती टेरेसवर थोडं होतं ते हिचे फर्निचरचे लाकडं, ते पण काढलेलं आहे, तर ते बी दाखवते नंतर मग. आणि शाश्वतीला सायकल काढायची होती, तर ती आली होती मध्येच, म्हटली मम्मी मला सायकल काढून दे. तर तिला मग सायकल काढून देण्यासाठी मी बाहेर गेले होते. चला मग इथं पटपट भांडे घासते मी आणि नंतर बोलते तुमच्याशी. भांडे तर झाले आहेत माझे घासून. आता मी बेसिंग आवरते, बेसिंग पण घासून घेते आणि नंतर मग वायपरनी सारा किचन वाटा पण पाणी सांडलेलं काढून घेते, नंतर पुसून पण घेणार आहे. तर मी इथे जिन्यात बसले, तर पक्षी पण म्हणजे पक्ष्यांचा आवाज येतो आहे बाहेरून, व्हॉइस ओव्हर करते तेव्हा. तर चला मग माझं सगळं आवरून वगैरे घेते, नंतर मला फ्रेश पण व्हायचे. तर चला मग तुम्हाला मी वरती दाखवते टेरेसवर. आता फक्त तेवढंच दाखवणार आहे, टेरेसचा व्ह्यू मी नंतर दाखवून कधीतरी.
आणि एक दिवस आपल्याला इथं म्हणजे वरती स्वयंपाक पण करायचा आहे चुलीवर. थोडासा पाऊस कमी झाला ना मग आपण चुलीवर स्वयंपाक पण करू. त्याच्यासाठीच मी एवढे लाकडं आहेत ना ते ठेवलेले आहेत फर्निचरचे. म्हटलं ज्यावेळेस पाऊस कमी होईल आणि त्यावेळेस मग स्वयंपाक वगैरे करता येईल. आणि फर्निचर असल्यामुळे ह्या 2 रॅक आहे ना, एक स्टीलची आणि एक लोखंडाची, तर त्याचा काही आता सध्या उपयोग नाही. तर स्टीलची रॅक मी आतमध्ये ठेवली आहे जिन्यात, पण ती लोखंडाची ना ती बाहेरच आहे, कारण जिन्यात काही बसणार दोन्ही रॅक त्यामुळे. आणि इथं गव्हाची पिशवी आहे, तर जिन्यात थोडा अंधार होतो म्हणून मी लाईट लावला होता. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ मग मी इथंच एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.